नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपला यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 2 एप्रिल 2023 साली झालेला आपला पेपर सुरू आहे। तर आज आपण याचा भाग 2 पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये आपण त्याचे जीके शी संबंधित महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया आजच्या या आपल्या यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती पेपर मधील भाग 2 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकतात। काय दिलेला आहे? गोखी हा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर लक्षात घ्या, गोखी ही नदी आहे। तर या नदीवरील एक प्रकल्प आहे गोखी प्रकल्प। तो जो आहे तर तो यवतमाळ जिल्ह्यात आहे, पण कोणता तालुका आहे तर तो दारव्हा हा तालुका आहे। तर दारव्हा तालुक्यातील हा गोखी हा प्रकल्प आहे, जो की यवतमाळ जिल्ह्यात आहे। ऑप्शन अ मध्ये दिलेला आहे, त्याचं आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 27, जनगणना 2011 प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर लक्षात घ्या, आता तुम्ही ज्या जिल्ह्याचा अभ्यास करताय त्या जिल्ह्याशी संबंधित जे तुमचं लोकसंख्येसंबंधित जे काही प्रश्न आहेत, जिल्ह्याची संख्या किती आहे, तुमच्या स्त्रियांची संख्या किती आहे, पुरुषांची किती आहे, त्याप्रमाणे त्या 2011 प्रमाणे लिंग गुणोत्तर किती होतं तुमच्या जिल्ह्याचं, किंवा बाललिंग गुणोत्तर किती होतं, असे प्रश्न तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे ज्या जिल्ह्यात तुम्ही पेपर द्यायला जातात ते करून ठेवा। कारण आता तुम्ही पाहू शकता असा प्रश्न इथे आलेला आहे। तर जनगणना 2011 प्रमाणे जे लिंग गुणोत्तर होतं स्त्री पुरुष प्रमाण, तर ते किती होतं यवतमाळ जिल्ह्यात? तर ते 952 इतकं होतं। लक्षात घ्या किती होतं? 952। आणि सर्वात जास्त कुठं होतं तर कुठलं रत्नागिरी या जिल्ह्यात होतं सर्वात जास्त, 1000 पेक्षा जास्त होतं रत्नागिरी जिल्ह्यात, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 28, पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते? तर पुसद हे जे शहर होतं तर त्या शहराचे प्राचीन नाव जे आहे तर ते कोणतं होतं? तर पुण्यवती नगरी असं त्याला म्हटलं जायचं होतं। पुसद या शहराचे प्राचीन नाव कोणते होते? तर पुण्यवती नगरी असं त्या पुसद शहराचे नाव होते। तसेच पुसदच्या टेकड्या देखील या आहेत। तर पुसदच्या टेकड्या देखील यवतमाळ जिल्ह्यात, हे लक्षात ठेवा। त्यामुळे तिथलं जे पुसद जे आता शहर आहे तिथलं, तर त्याचं जे आहे तर प्राचीन नाव जे आहे तर ते पुण्यवती नगरी असं होतं। ऑप्शन अ आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 29, तर हा जोड्या लावा यावरती आधारित हा प्रश्न आहे। तर आपल्याला इथे कशा कशा जोड्या लावायचे? तर इथे किल्ला आहे इकडे, आणि उजव्या साईडला जिल्हा आहे, म्हणजे किल्ला, आणि तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात होतो तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर आता प्रत्येक जिल्ह्यात जे काही महत्त्वाचे किल्ले आहेत ते देखील तुम्ही पाठ करून घ्या, त्यावर देखील आता असे प्रश्न विचारले जाऊ शकतात जोड्यांच्या स्वरूपात। तर लक्षात घ्या, पहिलं काय दिले आपल्याला इथे? अर्नाळा दिलेला आहे। तर लक्षात घ्या, अर्नाळा जो आहे तर तो पालघर या जिल्ह्यात आहे। सध्याला कुठे आहे? पालघर या जिल्ह्यामध्ये अर्नाळा हा किल्ला आहे। त्याप्रमाणे कर्नाळा कुठे आहे? तर कर्नाळा हा रायगड या जिल्ह्यात आहे। कुठे आहे? कर्नाळा हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। त्याप्रमाणे तुम्ही जर इथे पाहिलं अजिंक्यतारा हा जो आहे तर तो सातारा जिल्ह्यातील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे। तसेच थाळनेर, तर हा जो किल्ला आहे तर तो धुळे या जिल्ह्यात आहे। तर याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर 3, 4, 2, 1 याप्रमाणे ह्या जोड्या येतात। तर हे ऑप्शन ड मध्ये तुम्हाला दिसत आहे, 3, 4, 2, 1 याप्रमाणे योग्य जोड्या असतील। तर ऑप्शन डी आपलं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 30, तर लक्षात घ्या, हा देखील जोड्या लावा यावरती आधारित हा प्रश्न आहे। तर इथे आपल्याला काय लावायचे? धरण आणि आता जिल्हा। तर आता आपण किल्ला आणि त्याचा जिल्हा कोणता हे पाहिला, तर आता धरण आणि त्या संबंधित जिल्हा इथे जोड्या लावायच्या आहेत। लक्षात घ्या, पहिलं जे आहे तर धरण बिंदुसरा धरण। तर बिंदुसरा ही जी नदी आहे ती बीड जिल्ह्यातून वाहते, त्यामुळे बिंदुसरा ज्या नदीवरती बिंदुसरा धरण जे आहे तर ते बीड या जिल्ह्यात आहे। त्याप्रमाणे नळगंगा हे जे धरण आहे तर ते बुलढाणा या जिल्ह्यात आहे। कुठे? बुलढाणा या जिल्ह्यात नळगंगा हे धरण आहे। त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर अडाण धरण जे आहे तर ते वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाचं असं धरण आहे। आणि गंगापूर हे तर तुम्हाला माहिती आहे मातीचे धरण आहे पहिलेच आपल्या महाराष्ट्रातील, तर ते आहे नाशिक या जिल्ह्यात आहे। म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 3, 4, 2, 1 याप्रमाणे या जोड्या येतात, ज्या की तुम्हाला ऑप्शन अ मध्ये दिसतील। तर बिंदुसरा बीड, नळगंगा बुलढाणा, त्याप्रमाणे अडाण वाशिम आणि
गंगापूर, नाशिक याप्रमाणे ह्या योग्य क्रम आहे, ऑप्शन अ मध्ये दिलेला आहे. तर पुढे देखील आपल्याला जोड्या लावावरती आधारितच हा प्रश्न आहे. तर आता इथे आपल्याला कशाच्या जोड्या लावायचे, तर इथे योग्य अभयारण्य आणि त्या संबंधित जिल्हा. तर लक्षात घ्या, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने हे देखील तुम्ही करून जावा, त्यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आता पहिल्यांदा काय दिले, येडशी रामलिंगे घाट अभयारण्य. तर लक्षात घ्या, तर हे जे आहे तर ते धाराशिव या ठिकाणी, म्हणजेच त्यावेळेस उस्मानाबाद नव्हतं, आता धाराशिव नाव आहे. तर हे येडशी रामलिंगे घाट अभयारण्य जे आहे तर ते धाराशिव या जिल्ह्यात आहे. त्याप्रमाणे काटेपूर्णा अभयारण्य तुम्ही जर पाहिलं तर हे काटेपूर्णा जे आहे तर ते अकोला या जिल्ह्यात येते, काटेपूर्णा. त्याप्रमाणे राधानगरी जे आहे तर ते कोल्हापूर जिल्ह्यातील आहे, जे की गव्यांसाठी प्रसिद्ध आहे, राधानगरी कोल्हापूर. आणि फणसाड अभयारण्य जे आहे तर ते रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचं असं अभयारण्य आहे. म्हणजे याप्रमाणे तुम्ही जर इथे पाहिलं तर योग्य क्रम काय येणार आहे, 1 नंबरला 4 म्हणजे उस्मानाबाद येतं, काटेपूर्णा अभयारण्याला म्हणजे 1 नंबरमध्ये दिले अकोला, म्हणजे 4, 1 आणि 3 नंबरला काय येतं कोल्हापूर, म्हणजे 4, 1, 2, 3 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील. ऑप्शन क मध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 32. तर काय दिलं आपल्याला इथे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहे. तर लक्षात घ्या, महत्त्वाचे असे महाराष्ट्रातील जी काही थंड हवेची ठिकाणे आहेत तर ते तुम्ही पाठ करून जावा. जसे की चिखलदरा जे आहे तर ते कुठे आहे, तर ते अमरावती येथे आहे. त्याप्रमाणे अजून पन्हाळा जे आहे तर ते कोल्हापूर या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे अजून कोणकोणते जे आहे तर महत्त्वाचे तर ते देखील तुम्ही करून जावा. तर आंबोली जे आहे तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचं असं थंड हवेचं ठिकाण मानले जातो, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येते. आणि तिथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस देखील म्हणजे या ठिकाणी पडतो, आंबोली या ठिकाणी. तर हे एक थंड हवेचे ठिकाण आहे जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. तसेच पुण्यामध्ये कोणते आहेत, लोणावळा आहे, खंडाळा आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 33. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ टिंबटिंब या शहरात स्थित आहे. तर लक्षात घ्या, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ जे आहे तर ते रामटेक नागपूर या ठिकाणी आहे. कुठे, रामटेक नागपूर या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे, रामटेक नागपूर या ठिकाणी आहे. ऑप्शन बी मध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 34. काय दिले आपल्याला इथे, महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महाज्योती जे आहे तर ते महाज्योतीचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. तर लक्षात घ्या, महाज्योतीचे जे मुख्यालय आहे तर ते नागपूर या ठिकाणी आहे. कुठे आहे, महाज्योती जी इन्स्टिट्यूट आहे तुम्ही माहिती आहे, बार्टी, सारथी याप्रमाणे जी महाज्योती एक अशी इन्स्टिट्यूट आहे तर त्याचं जे मुख्यालय आहे तर ते नागपूर या ठिकाणी आहे. ऑप्शन डी मध्ये दिले आपल्याला तेच आपले योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील टिंबटिंब ह्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे. तर लक्षात घ्या, इथे काय म्हटले आपल्याला, महाराष्ट्रातील असं म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्रातील पुरस्कार मिळवणारे पहिले जे समाजसुधारक आहेत, म्हणजे की पहिले महाराष्ट्रीयन देखील आहेत, तर ते आहेत धोंडो केशव कर्वे. यांना 1958 मध्ये त्यांचे वयाचे 100 वर्ष त्यांनी पूर्ण केले ते 1958ला, तेव्हा त्यांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि ते महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आणि समाजसुधारक होते, धोंडो केशव कर्वे. ऑप्शन अ जे आहे तर आपलं ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 36. तर आता हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित हा प्रश्न आहे. काय दिले आपल्याला इथे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले. लक्षात घ्या, आपला जो मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला तर त्याला जे महत्त्वपूर्ण काही व्यक्तींनी योगदान दिलेले आहेत त्यापैकीचे एक कोण आहे तर प्र के अत्रे यांचे देखील महत्त्वाचे योगदान आहे तर त्या महाराष्ट्र चळवळीमध्ये. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जी जनतेला माहिती होण्यासाठी प्र के अत्रे यांनी कोणते जे दैनिक एक वृत्तपत्र सुरू केले होतं. तर त्या वृत्तपत्राचं त्यांनी नाव काय ठेवले होतं तर दैनिक मराठा. काय नाव होतं त्याचं, दैनिक मराठा हे त्या वृत्तपत्राचे नाव होते. हे प्रेरणादायी ठरले होतं त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, जे की प्र के अत्रे यांनी ते सुरू केलं होतं, दैनिक मराठा. ऑप्शन क मध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 37. तर काय दिले आपल्याला इथे, तर यवतमाळ जिल्ह्यात
टिंब या आदिवासी जमाती आढळतात. तर आता यवतमाळ जिल्ह्याशी संबंधित हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणकोणते आहेत तर गोंड देखील आदिवासी जमात आढळते, त्याप्रमाणे कोलाम देखील आढळते आणि परधान ह्या तिन्ही ज्या जमाती आहेत आदिवासी, या तिन्हीच्या तिन्ही ज्या आहेत तर त्या म्हणजे कोणता यवतमाळ या जिल्ह्यात आढळतात. म्हणजे यापैकी सर्वच्या सर्व ज्या आहेत तर त्या यवतमाळ जिल्ह्यातील आढळणाऱ्या आदिवासी जमाती आहेत, गोंड, कोलाम आणि परधान. म्हणून यापैकी सर्वच म्हणजे ऑप्शन ड जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर आता छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित म्हणजे इतिहासाशी संबंधित हा प्रश्न आहे. तर त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले आहेत तर 7 शतक हा त्यांचा ग्रंथ आहे, त्याप्रमाणे बुधभूषण देखील आहे आणि नायिकाभेद हा देखील त्यांचाच ग्रंथ आहे. म्हणजे हे महत्त्वाचे असे जे ग्रंथ आहेत जे की छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिले आहेत. लक्षात घ्या, बुधभूषण, 7 शतक आणि नायिकाभेद असे तिन्ही जे ग्रंथ आहेत तर ते त्यांचेच आहेत. म्हणून ऑप्शन ड जे आहे तर यापैकी सर्व जे आहे तर ते छत्रपती संभाजी महाराजांचे ग्रंथ आहेत. म्हणून ड जो आहे तर तो आपला योग्य पर्याय असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक आता 39. तर आता इथे 39 तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलं आपल्याला इथे? महाराष्ट्र पहिला महिला SRPF गटाचे ठिकाण. तर आता महाराष्ट्रातील पहिलं जे SRPF महिला जे गट आहे तर तो कोठे उभारण्यात आलेला आहे, म्हणजे ते ठिकाण कोणतं आहे आपल्याला असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, ते जे ठिकाण आहे तर ते कोणतं आहे तर ते काटोल नागपूर या ठिकाणी आहे. कोणतं? काटोल नागपूर हा जे SRPFची तुकडी म्हणजेच गट आहे तर या गटामध्ये पहिल्या महिला SRPF गटाची जे आहे तर ते ठिकाण मानले जाते तिथे काटोल नागपूर या ठिकाणी. ऑप्शन ड जे आहे तर आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो ध्वज प्रदान दिन, जो महाराष्ट्र पोलीस दलात जो ध्वज प्रदान दिन असतो तो म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? त्याला आपण कोणत्या दिवशी आपण तो रेझिंग डे हा महाराष्ट्र पोलिसाच्या दलात जो रेझिंग डे साजरा करतो तर तो कोणत्या दिवशी साजरा करतो असं आता आपल्या इथे विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहे 2 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 2 मार्च आणि 2 एप्रिल. लक्षात घ्या, इथे फक्त तुम्हाला आता महिना माहीत असणं गरजेचं आहे. तर कोणता महिना आहे तर तो जानेवारी आहे. म्हणजे 2 जानेवारी या दिवशी आपला जो रेझिंग डे आहे महाराष्ट्र पोलिसांचा तर तो दिवस साजरा करण्यात येतो 2 जानेवारी या दिवशी. ऑप्शन अ जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. ग्रे हाऊंड्स हे पोलिसाचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहेत? तर ग्रे हाऊंड्स जे आहे तर हे जे पोलिसाचं पथक आहे तर ते नक्षलवाद्यांविरोधी काम करते. लक्षात घ्या, ग्रे हाऊंड्स जे आहे तर ते नक्षलवाद विरोधी पथक आहे. ऑप्शन बी मध्ये दिले ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. ग्रे हाऊंड्स जे आहे तर ते नक्षलविरोधी आहे. ऑप्शन बी योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. काय दिले आपल्याला इथे? महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे? म्हणजे आपल्या महाराष्ट्र पोलीस जो ध्वज आहे तर आता ध्वज तुम्हाला माहीत असणं पाहिजे, तुम्ही पोलीस भरतीत सामील होता. पोलीस भरती म्हणजे पोलिसाशी संबंधित ज्या काही घटना आहेत, पदे असतील त्यामधले कोणकोणती चिन्हे असतात, टोपीवर पोलिसांचे जे पदे असतात किंवा त्यांना जे बॅच मिळतात तर ते कोणकोणते असतात हे सर्व तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. आणि आपला पोलीस महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज आहे तर त्याच्यावरती कोणकोणती चित्रे आहेत हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर इथे लक्षात घ्या, तर महाराष्ट्राचा जो पोलीस ध्वज आहे तर ते अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे तर हाताचा पंजा आहे. लक्षात घ्या, हाताच्या पंजाचं चित्र आहे. तुम्ही कधीही पाहिलं असेल तर जो पोलीस ध्वज आहे आपला महाराष्ट्राचा, तुम्ही चिन्ह पाहिलं असेल तर त्याच्यावर हाताचा पंजा हे चित्र असतं. तर हे तुम्ही पाहू शकता, आपला जो ध्वज आहे त्यामध्ये असं जे आहे तर ते हाताच्या पंजाचं चित्र आहे. म्हणून ऑप्शन अ आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्याकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती? तर मगाशी आपण ग्रे हाऊंड्स पाहिली जी की नक्षलवादी विरोधी संघटना होती महाराष्ट्र पोलिसांची. तर आता इथे काय विचारले? दहशतवादाशी संबंधित आता आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर ती जी आहे तर ती NIA आहे. कोणती आहे? तर दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याकामी जी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा आहे त्याला NIA असे म्हणतो आपण. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA. तर काय काम करते ही NIA?
तर दहशतवाद जे आहे तर त्या संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ही एक विशेष अशी यंत्रणा आहे NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44. डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, डॉट्स हा जो कार्यक्रम आहे तर तो केंद्र पुरस्कृत हा कार्यक्रम आहे आणि तो TB या रोगासाठीच म्हणजे क्षय या रोगासाठी जो आहे तर तो आपण जो आहे तर तो त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे त्याच्याशी संबंधित पेशंटांना मदत मिळण्यासाठी डॉट्स हा उपचार पद्धत आहे तो कार्यक्रम राबवला जातो. त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट टेस्ट. म्हणजे डॉट्स हा कार्यक्रम आहे जो की क्षय म्हणजे TB या रोगाशी संबंधित आहे. ऑप्शन क जे आहे तर त्याचं आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. चिकनगुनिया हा रोग टिंबमुळे होतो. तर लक्षात घ्या, चिकनगुनिया कशामुळे होतो तर तो H1N1 या विषाणूपासून होतो. कोणता? H1N1 हा जो विषाणू आहे चिकनगुन्याचा तर तो विषाणूजन्य रोग आहे. लक्षात घ्या, चिकनगुन्या 2009 मध्ये त्याची मोठी साथ आली होती. तर हा विषाणूजन्य रोग आहे चिकनगुनिया. ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेला आहे विषाणूजन्य रोग. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सोडियम क्लोराईड म्हणजे कॉमन सॉल्ट म्हणजेच आपलं मीठ म्हणतो त्याला आपण सोडियम क्लोराईड, जे की आपण स्वयंपाकासाठी आपण ते मीठ वापरतो. तर अजून एक पदार्थ आपण वापरतो सोडियम बायकार्बोनेट, त्याला आपण खाण्याचा सोडा असं म्हणतो. काय म्हणतो? खाण्याचा सोडा. आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, आपला धुण्याचा सोडा, त्याला आपण सोडियम कार्बोनेट म्हणतो. आणि मिठाला काय म्हणतो, सोडियम क्लोराईड. ऑप्शन अ मध्ये दिलेला आहे. त्याप्रमाणे इथे आपण पाहिलं चिकनगुन्या हा रोग जो आहे तर तो विषाणूपासून होतो असं आपण पाहिले होतं. तर त्याप्रमाणे वेगवेगळे रोग जे आहेत तर आता विषाणूपासून होणारे अजून कोणते आहेत, कावीळ आहे, त्याप्रमाणे देवी होता, त्याप्रमाणे कोरोना आहे आता नुकताच आलेला तुम्ही पाहू शकता, पोलिओ आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विषाणूपासून होणारे हे रोग तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 47. तर लक्षात घ्या, संगणकीय भाषेत www चा अर्थ काय? म्हणजे तुम्ही वेबसाईट एखादी टाकताना काय करता, तुम्ही www. त्या वेबसाईटचं नाव टाकता आणि पुढे .com असे करता तुम्ही किंवा .in असे करता. तर ह्या www चा अर्थ इथे आपल्याला विचारलेला आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, वर्ल्ड वाईड वेब. काय म्हणतो, वर्ल्ड वाईड वेब. म्हणजे ऑप्शन अ मध्ये कशामध्ये दिले, ऑप्शन सी मध्ये दिले आपल्या वर्ल्ड वाईड वेब त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या. तर वेगवेगळे महत्त्वाचे असे शब्द आणि त्यांचे तुम्हाला शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म माहीत असणे गरजेचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? तर लक्षात घ्या, 1901 पासून नोबेल पुरस्कार हा मानवी हक्क दिन या दिवशी, जागतिक मानवी हक्क दिन कधी असतो आपला, 10 डिसेंबर. तर दर वर्षीच्या 10 डिसेंबर रोजी हे नोबेल पुरस्कार दिले जातात. तर 1901 पासून हे पुरस्कार जे आहे तर ते दिले जातात. तर स्वीडन या देशामार्फत दिला जाणारा हा पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार. तर तो जो आहे तर अल्फ्रेड नोबेल जे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांच्या स्मरणार्थ हा जो आहे तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा नोबेल पुरस्कार दिला जातो. म्हणजे ऑप्शन ब मध्ये दिले अल्फ्रेड नोबेल, त्याचं आपलं योग्य आन्सर असेल. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा नोबेल पुरस्कार दिला जातो. जसे की रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, त्याप्रमाणे साहित्यशास्त्र आहे किंवा वैद्यकीय क्षेत्र आहे. अशा वेगवेगळ्या किंवा समाजक्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो. लक्षात घ्या, नोबेल पुरस्कार हा एक महत्त्वाचा असा मोठा पुरस्कार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. WHO म्हणजे ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, जागतिक आरोग्य संघटना, ही संघटना कशाशी संबंधित आहे? तर आत्ताच मी तुम्हाला त्याचा लॉंग फॉर्म सांगितला. वर्ल्ड हेल्थ म्हणजे काय, आरोग्य. म्हणजे कशाशी संबंधित आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तर ती आरोग्याशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन ब जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. तर लक्षात घ्या, काय दिले आपल्याला इथे प्रश्न क्रमांक 50 मध्ये, नीती आयोगाबद्दल आपल्याला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 50 मध्ये काय म्हटलेलं आहे, नीती आयोग म्हणजे काय? नीती आयोग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर ऑप्शन 1 मध्ये जो आपल्याला दिलेला आहे त्याचा योग्य जे आहे तर ते स्पष्टीकरण म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. म्हणजे अगोदर काय होतं, नियोजन आयोग होता. जसे नरेंद्र मोदी सरकार आले तसे त्याने नियोजन आयोग थांबवला आणि त्याच्या जागी नीती आयोग जो आहे तर तो
त्यांनी सुरुवात केली. तर 2015 पासून या नीती आयोगाची सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या. आणि ह्याचे जे अध्यक्ष आहेत तर ते आपले पंतप्रधान असतात. सध्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तेच याचे अध्यक्ष आहेत. तर हे जे आहे तर एक थिंक टँक म्हणून काम करतं, म्हणजे राज्य आणि केंद्र दोघांसाठी हे थिंक टँक म्हणून काम करतं. वेगवेगळ्या उपाययोजना यामधून सुचवल्या जातात. म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ज्याला आपण नीती आयोग असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन अ जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. तर मित्रांनो, आपला जो यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 2 एप्रिल 2023 साली जो पेपर सुरू आहे, तर त्याचा आज आपण इथे भाग 2 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण याचे महत्त्वाचे असे GK शी संबंधित 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या 25 प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.